झी 24 तास एक पाऊल पुढे। जळगाव महापालिकेच्या या उंच इमारतीत बसून काही पांढरपेशींनी जनतेच्या पैशावर अक्षरशः डल्ला मारला होता। गोरगरिबांसाठी घरकुलाच्या नावाखाली लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी संगनमत करून ही लूट केली होती। पण आता 18 वर्षांनंतर हे घोटाळ्याचं भूत पुन्हा एकदा बाहेर आलंय आणि त्यामुळे जळगावचे माजी महापौर प्रदीप रायसोनी यांच्यासह नाना वाणी आणि राजेंद्र मयूर यांना गजाआड व्हावं लागलंय। ज्या काळात जळगाव महापालिकेनं घरकुल योजना सुरू केली त्या काळात प्रदीप रायसोनी हे नगरपालिकेच्या उच्चाधिकार समितीचे 4 वर्ष अध्यक्ष होते। जगन्नाथ वाणी आणि राजेंद्र मयूर यांच्या खानदेश बिल्डर कंपनीला या घरकुलाचं काम देण्यात आलं होतं, पण याच घरकुल योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघडकीस आलंय। जळगावमधील झोपडपट्टी धारकांसाठी नगरपालिकेनं ही घरकुल योजना तयार केली होती। या योजनेचा लाभ 11,424 लाभार्थ्यांना मिळणार होता। 28 नोव्हेंबर 1994 ला झालेल्या नगरपालिकेच्या सभेत या विषयाला मंजुरी देण्यात आली। या कामासाठी 110 कोटी 79 लाख रुपये निधी उभा करायचा होता। त्यासाठी पालिकेनं हुडको या संस्थेकडून वित्तीय सहाय्य घेण्याचं ठरवलं। हुडकोकडून कर्ज घेताना मात्र तेव्हाच्या नगरपालिकेनं खोटी कागदपत्र सादर केली होती। ज्या जागेवर घरकुल बांधण्याची होती त्यापैकी अनेक भूखंडांची मालकी पालिकेकडे नव्हती। काही खासगी तर एक भूखंड पिंपाळा इथल्या एका देवस्थान ट्रस्टच्या मालकीचा आहे। घरकुल बांधण्यापूर्वी विकास नियंत्रण नियमावलीचं पूर्णपणे उल्लंघन करण्यात आलं। महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम 1966 तसेच नगरपालिका नियम 1965 च्या तरतुदी अक्षरशः पायदळी तुडवण्यात आल्या। त्यात कळस म्हणजे भूखंडावर बांधकाम करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडून बिगर शेती म्हणून परवानगीही घेण्यात आली नव्हती। जमिनीचा लेआउट मंजूर केला नाही, तसंच खर्चाची प्रशासकीय मान्यता घेतली नसल्याचंही उघडकीस आलं। यामध्ये बहुसंख्य जागा ह्या सार्वजनिक ट्रस्टच्या मालकीच्या आहे आणि सार्वजनिक ट्रस्टच्या मालकीची असताना ह्या जागेचा खरेदी विक्रीचा व्यवहार करताना चॅरिटी कमिशनची परवानगी घेणं गरजेचं आहे। यापैकी 2 ते 3 जागांवर बेकायदेशीर व्यवहार असे 7-12 उत्तर उल्लेख असताना तरी देखील या जागांचा व्यवहार करण्यात आलेला आहे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पालिकेकडे निधीची उपलब्धता नसताना 110 कोटींचा हा प्रकल्प बांधण्याचं धाडस सत्ताधिकाऱ्यांनी केलं होतं। काबरे चौधरी तसंच शिरीष बर्वे यांना वास्तू विशारद नेमून त्यांना अंदाजित खर्चाच्या 3% व्यावसायिक करशुल्क मंजुरी देऊन 2,82,88,560 एवढ्या रकमेची बिलं देण्यात आली। कोट्यवधी रुपये खर्च करूनही केवळ 15% घरकुलांचं काम पूर्ण करण्यात आलं। त्यामुळे गोरगरीब जनतेच्या घरकुलांचं स्वप्न केवळ स्वप्नच बनून राहिलंय। आता या प्रकरणाच्या तपासाला वेग आल्यानं जळगावचं राजकीय वातावरण ढवळून निघालंय, कारण या घोटाळ्याच्या तपासात अनेक बडे मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जातीये। झी 24 ताससाठी विकास भदाणे, जळगाव। झी 24 तास एक पाऊल पुढे।